नगर यांच्या अंतर्गत अकोले पंचायत समितीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाचं या अंडरमध्ये हे विश्रामगृह येतं आणि खरं तर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील ब्राह्मणवाडा गावामध्ये त्या काळामध्ये 1860 साली ब्रिटिशांनी हे शासकीय विश्रामगृह बांधण्यात आलं होतं. मात्र अकोले पंचायत समितीचं दुर्लक्ष, सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष, या ठिकाणी कोतुळ असेल, त्यानंतर ब्राह्मणवाडा असेल, इथं इमारती चांगल्या आहेत, वास्तूसुद्धा चांगल्या आहेत. मात्र आज दुपारी 2-3च्या दरम्यान पाठीमागील वनवा पेटला आणि या वनवेची इतकी तीव्रता होती, काही क्षणामध्ये जी जुन्या काळातील आठवण आणि या भागातील ब्राह्मणवाडा गावची शान म्हणून ज्या विश्रामगृहाकडे पाहिलं जात होतं, त्या विश्रामगृहाची काही क्षणातच डोळ्यासमोर आगीने पेट घेतला आणि काही क्षणातच ती इमारत खाक झाली. मात्र या ठिकाणी या गावचे स्थानिक नागरिकांनी तातडीने अकोले नगरपंचायतला याबाबत माहिती दिली आणि आगीचा बंब दाखल होत झाला. त्या कर्मचाऱ्यांनी चांगले प्रयत्न केले, पण काही क्षणातच या परिसरामध्ये या वनव्याने एवढी आगेकूच केली होती. या भागामध्ये असणारं वन विभागाचं तर फार दुर्लक्षच आहे. या ठिकाणी खरं तर वन विभागाचं कार्यालय पाहिजे, त्या कर्मचाऱ्यांनी राहिलं पाहिजे, पण वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी आनंद पाटील यांनी या भागामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे. मात्र शनिवार रविवार असल्यानंतर आणि दैनंदिन देखील इकडे कोणी फिरकत नाही, असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असतात. मी तर जिल्हा परिषद पंचायत समितीला सांगेन का त्यांनी वन विभागाकडे मागणी केली पाहिजे. वन विभागामध्ये या इमारतीचं नुकसान झालं आणि त्यांचे कर्मचारी या ठिकाणी राहत नाही, अशा कर्मचाऱ्यांना गडचिरोलीमध्ये का पाठवू नये, पगार शासनाचे घ्यायचे आणि दुसरीकडे फिरत राहायचं. या भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या वनराईचं रक्षण करायला त्यांची नेमणूक केली, पण त्यांची नेमणूक राहते बाजूला आणि जी मग इकडचं गोरगरीब शेतकऱ्यांचे घरं पेटतात, शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं. या वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा वसुली झाली पाहिजे, कारण यांना पगार घेताना मग काम केलं पाहिजे. म्हणून मी आनंद पाटील वन परिक्षेत्र अधिकारी यांना मागं देखील सांगितलं होतं. मागं देखील या भागात वनवा पेटला होता, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, पण त्यांना अजूनही जाग का येत नाही. वन मंत्री गणेश नाईक यांनी देखील याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ही भरपाई वन विभागाकडून जिल्हा परिषद पंचायत समितीने वसूल करून पुन्हा एकदा ही इमारत चांगल्या प्रकारे साकारली पाहिजे. आणि जिल्हा परिषदचे उपअभियंता सुंदरराव घुगे मी यांना आता फोन केला होता, त्यांना सांगितलं का तुम्हाला जर ती इमारत राखता येत नसेल तर ती ग्रामपंचायतकडे वर्ग करा, ग्रामपंचायत तरी निदान कार्यालय तिथंच आणीन आणि काही दिवस का होईना या ठिकाणी झाडं होती. आणि ब्राह्मणवाडा हे गाव 2-3 जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे. या गावातील लोक नोकरी निमित्ताने मुंबई ठिकाणी वास्तव्यास आहे आणि या ठिकाणी एवढी मोठी जागा, इथे माणूस रिटायर झाल्यापासून इकडे कोणीच नाही. आज लाखो रुपयाचं नुकसान झालंय. त्यामुळे अकोले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमरजी माने यांना मी विनंती करेल, नाही तुमच्याच्यानी समजत तर ग्रामपंचायतकडे वर्ग करा. कोतूरचं रेस्ट हाऊस असन, ब्राह्मणवाड्याचं रेस्ट हाऊस असन, हे रेस्ट हाऊस ग्रामपंचायतकडे वर्ग करा. ग्रामपंचायत चांगल्या प्रकारे त्याची व्यवस्था करेल आणि या ठिकाणी चांगले उपक्रम होतील. मुलांना खेळण्यासाठी जागा होईल. गावातील काही कार्यक्रम असेल तर या ठिकाणी गोरगरिबांचे लग्न देखील साधा मंडप टाकून चांगल्या प्रकारे होतील आणि ही वास्तू जिवंत राहील. कारण अशा वास्तू जिवंत ठेवणं हे काम खरं असलं तरी मग एखाद्या शाखा अभियंत्याने सुद्धा थोडी दुरुस्ती केली, वर्षातील पगारातील काही रक्कम जर एखाद्या शाखा अभियंत्याने या इमारतीसाठी खर्च केला असता तर काय वावगं ठरलं असतं. रस्ते या भागात करतात, मग रस्ते कुठे क्वालिटीचे, बांधकामं कुठे क्वालिटीचे, सगळा पैसा जर तुम्हाला चांगल्या प्रकारे या भागातून मिळत असेल तर मग आमच्या वस्तू जतन करणं हे काम त्यांचं नाही का? मग काय ते अधिकारी काय पाकिस्तानचे आहे का? त्यांचं काम नाही का? इमारती जळून गेल्यात, अजूनही त्यांचा अधिकारी इथं फिरकला नाही. म्हणून या ज्या इमारती आहेत या तालुक्याच्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई पर्वतरांगामध्ये वसलेल्या आणि ह्या इमारतींचं जतन करणं हे तालुक्याचं काम असलं तरी अधिकाऱ्यांचं काम आहे. ते आमचे नोकर आहे, त्या नोकरांनी नोकरांसारखं काम केलं पाहिजे. त्यांनी मालक व्हायचं काही काम नाही. शनिवार रविवार सुट्टी सांगत आहे, इकडे इमारती जळून जात्या, माणसं सुद्धा येत नाही. म्हणून हे ब्राह्मणवाड्याचं शासकीय विश्रामगृह ग्रामपंचायतच्या ताब्यात द्या. ग्रामपंचायत त्याची निगा राखण, ग्रामपंचायत चांगली वास्तू साकारण या ठिकाणी तुमच्या ज्याने होत नाही. तुम्ही म्हणता ना जसं अकोल्याचं तुमचं शासकीय विश्रामगृह ग्रामपंचायत काय दिलं ते आज ग्रामपंचायत काय असल्यामुळे चांगली सुविधा आहे, तसं कोतूर ब्राह्मणवाड्याची इमारत ही ग्रामपंचायत द्या
आणि नुकसान जी झाली या विश्रामगृहाची ही वन विभागाकडून वसूल करा. नाही वन विभागाने दिली तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करा. कारण त्यांच्या नाकर्तेपणामुळे वन विभागाचे अधिकारी पेटून गेल्यानंतर सुद्धा काही आले नाही. अशा अधिकाऱ्यांच्या पगारातून केली पाहिजे अशी मागणी मी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करणार आहे. कारण आम्ही पत्रकार लिखाणाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न उचलत असतो आणि आमच्या तालुक्याची एवढे मोठं नुकसान होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. या ठिकाणी गावातील स्थानिक नागरिकांनी काही क्षणातच या ठिकाणी येऊन इमारतीची आग विझवली. अकोले नगरपंचायतीचा बंब आला यांनी देखील प्रयत्न केले. त्यामुळे त्या स्थानिक कार्यकर्त्यांचं देखील अभिनंदन.